भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समजितसिंह घाटगे यांच्या पत्नी नवोदिता घाटगे यांनी 2 जूनच्या दरम्यान मलेशियाला एक पार्सल पाठवलं होतं। या दरम्यान त्यांच्याशी 2 व्यक्तींनी संपर्क केला आणि पार्सलमध्ये ड्रग्ज आणि इतर आक्षेपार्ह वस्तू असल्याचं सांगून पोलीस अधिकारी आणि इन्कम टॅक्स ऑफिसर असल्याची बतावणी करत 20 लाख रुपयांची मागणी केली। त्यानुसार नवोदिता घाटगे यांनी 20 लाख रुपये संबंधितांना पाठवले। मात्र नंतर फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी 8 जून रोजी शाहूपुरी पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल केली। मात्र या घटनेनंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांनी समजितसिंह घाटगे यांना लक्ष्य करत छोट्या छोट्या गोष्टींसाठी पत्रकार बैठका घेणारे समजितसिंह घाटगे या प्रकरणाच्या बाबतीत शांत का असा सवाल उपस्थित केलाय। त्यामुळे आता यावरून राजकारण पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। स्वतःला राजर्षी जनक घराण्याचे वारसदार म्हणवणारे राजे समजितसिंह घाटगे एका मोठ्या विषयाचा खुलासा करतील असं वाटलं होतं, पण गेली 8 ते 10 दिवस वाट बघूनही या विषयावर ते ब्रशब्द बोललेले नाहीत। तर विषय असा आहे की राजे समजितसिंह घाटगे यांच्या पत्नी नवोदिता देवी घाटगे यांनी 4 जूनला मलेशिया येथील एका पत्त्यावर एक पार्सल पाठवलं। आता या पार्सल जप्त झाला असता या पार्सलमध्ये एमडीएम ड्रग्ज आणि यांचे काही बनावट पासपोर्ट आढळल्याचे इन्कम टॅक्स अधिकारी क्राईम ब्रँच अधिकाऱ्यांचा नवोदिता देवींना फोन आला। तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, कारवाई होऊ शकते आणि हे सगळं थांबवायचं असेल तर त्यांनी 20 लाख रुपयाची मागणी केली। नवोदिता देवींनी त्यांना 20 लाख रुपये भीतीपोटी दिले। हे सगळं झाल्यानंतर फसवणूक झाली आहे हे त्यांच्या लक्षात आल्यावर शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा तक्रार त्यांनी दाखल केली। आता इथपर्यंत सगळं झालं, पण आज एक सामान्य माणूस म्हणून माझ्या मनात काही प्रश्न येत आहेत। तर प्रश्न असे आहेत की नवोदिता देवींचे पतिदेव देशातील एका मोठ्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गृहमंत्र्यांच्या बरोबर त्यांचे अतिशय चांगले आणि जवळचे संबंध आहेत। असं असताना हे सगळं प्रकरण, हा सगळा विषय गृह मंत्रालयाच्या कानावर घालणं आवश्यक असताना हे सगळं प्रकरण परस्पर मिटवलं गेलं। आता माझा एक छोटासा प्रश्न असा आहे, छोट्या छोट्या गोष्टींवर सारख्या पत्रकार परिषद घेणारे आमचे समजितसिंह राजे घाटगे या विषयावर आज एक चक्कार शब्द बोलायलाही तयार नाही। बरं, गृहमंत्र्यांच्या बरोबर यांचे इतके चांगले आणि जवळचे संबंध असताना हे प्रकरण गृह मंत्रालयाच्या कानावर का बरं घातलं गेलं नाही? आता दुसरा माझा आणि छोटासा प्रश्न असा आहे की मलेशियामधील त्या पत्त्यावर जे पार्सल पाठवलं ते नक्की कुणाला आणि कशासाठी पाठवलं? आणि सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा माझा प्रश्न असा आहे की या पार्सलमध्ये नक्की होतं तरी काय? बरं, जर हे पार्सल संशयास्पद नव्हतं, ह्या पार्सलमध्ये काही संशयास्पद नव्हतं, तर त्या अधिकाऱ्यांनी, त्या लोकांनी 20 लाखाची मागणी केल्याबरोबर घाईघाईने त्यांना 20 लाख रुपये, 20 लाख का बरं दिले गेले? आणि असे काही प्रश्न आमच्या मनात आहेत। तेव्हा या कोल्हापुरातील पुरोगामी जनतेचा पुरोगामी राजा म्हणून या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्ही आम्हाला लवकरात लवकर द्याल आणि ह्या सगळ्या प्रकरणाचा खुलासा आपण लवकरात लवकर कराल अशी एक माझी माफक अपेक्षा आहे। धन्यवाद।